मुंबईच्या समुद्र किनारे भागाजवळ असणारे टेट्रा पॉइंट्स हे जे आता बदलण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे, कारण की समुद्र किनाऱ्याजवळ जे असणारे टेट्रा पॉइंट्स हे जे आता झीज होण्यास सुरुवात झाली आहेत। मुंबईच्या किनारपट्टीवर 1960 मध्ये पहिल्यांदाच टेट्रा पॉइंट्स बसवण्यात आले होते। त्यानंतर 1982 आणि 2002 दरम्यान हे बसवलेले त्या ठिकाणी हे टेट्रा पॉइंट्स हे जे आता झीज होण्यास सुरुवात झाली आणि पालिकेने आता नवीन बसवण्याचा निर्णय ह्या ठिकाणी घेण्यात आला आहे। आपण जर बघितलं जे जुने होते ते समुद्र किनाऱ्यावर जे तटरक्षक होते ते M20 च्या कॉन्क्रीटीकरणचे होते आणि आता M40 च्या नावाने नवीन हे टेट्रा पॉइंट्स हे कॉन्क्रीटीकरण नवीन बसवण्यात येणार आहे आणि पावसाळी दरम्यान हे पूर्ण काम ह्या ठिकाणी अनेक समुद्र किनाऱ्याजवळ हे बसवण्यात येणार आहे अशी माहिती देखील पालिकेने दिली आहे। मात्र त्याआधी आपण जर बघितलं अनेक समुद्र किनाऱ्याच्या भागात जे असणारे हे स्टार आकाराचे जे दगड असतात टेट्रा पॉइंट्स हे जे आता झीज झाले आहेत, त्यामुळेच पालिकेने हा नवीन निर्णय आता ह्या ठिकाणी घेतलाय आणि पावसाळ्यापूर्वीच ह्या ठिकाणी हे सगळे टेट्रा पॉइंट्स हे जी नवीन या ठिकाणी निर्मिती करून ह्या ठिकाणी बसवण्यात येणार आहे। ह्यामध्ये सुमारे जवळपास 44 कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती देखील पालिकेने दिली आहे। त्यामुळे आता जे पर्यटक असतील किंवा जे नागरिक असतात या समुद्र किनाऱ्याच्या ठिकाणी येत असतात आणि समुद्राचा आनंद घेण्यासाठी येत असतात, मात्र ह्या टेट्रा पॉइंटची झीज झाल्यानंतर अनेक नागरिकांनी देखील नाराजगी व्यक्त केली होती आणि त्याचाच आता नाराजगी व्यक्त केल्यानंतर पालिकेने आता हा नवा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे आता नागरिकांमध्ये आणि पर्यटकांमध्ये एक आनंदाचं वातावरण देखील पाहायला मिळत आहे। कॅमेरामन योगेश गुरसह मयूरज जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।